हॅलो गाईज, तर आज आपण चटपटीत मखाना भेळ आणि मखाना रोस्ट बघणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये थोडे मखाने घ्या, त्याला बारीक गॅसवरती छान असं परतून घ्या जोपर्यंत की ते क्रिस्पी होत नाहीत. ते असे बोटात दाबले की त्याची पावडर झाली पाहिजे, इतपत क्रिस्पी झाले पाहिजेत. मग एक कढई घ्या, कढईमध्ये तेल तूप तुमच्या आवडीनुसार जे हवंय ते घ्या. मी तेल इथं तूप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद टाका. तुम्हाला हवा असल्यास ह्यात तुम्ही पेरी पेरीचा मसाला पण टाकू शकता. आणि मग रोस्ट केलेले मसाले ह्याच्यामध्ये टाकून ह्याला छानपैकी त्या मसाल्यामध्ये परतून घ्या जोपर्यंत की सगळीकडे मखाण्याला तो मसाला लागत नाही. हा बघा, आपला रोस्टेड मखाना रेडी आहे. चला आता आपण पटपट भेळ बनवूया. त्यासाठी आपल्याला अर्धा टमॅटो, अर्धा कांदा आणि कोथिंबीर लागणार आहे. आता मखाण्यामध्ये थोडंसं ऑनियन, थोडासा टमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या. तुम्हाला हवा असल्यास ह्यात थोडीशी रेड चिली पावडर, थोडंसं मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकू शकता. आणि थोडंसं अजून थोडं चटपटीत बनवण्यासाठी ह्याच्यात तुम्ही थोडी शेव टाका आणि याला छान मिक्स करून घ्या. हे बघा, आपली चटपटीत छान आणि हेल्दी अशी मखाना भेळ रेडी आहे.